नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। तालुक्यातील व्यासवाडी येथे शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण तसेच नूतन सभा मंडपाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याने संपूर्ण व्यासवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। पुसेगावचे श्री परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराचे कलशारोहण करण्यात आले। वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक आणि पूजा विधींनी परिसर दुमदुमून गेला होता। ग्रामस्थांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी बोलताना नामदार मकरंद पाटील यांनी व्यासवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीचे विशेष कौतुक केले। धार्मिक कार्यामुळे समाजात सलोखा निर्माण होतो आणि गावाच्या विकासाला अध्यात्माची जोड मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले। या सोहळ्यासाठी परिसरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे।